युविका, युविका तुझी खूप आठवण येते ग. पण तू असं आम्हाला फसवून गेलीस. पण दोष कोणाला देणार ग? तुला की देवाला? तुला तरी काय आणि देवाला तरी काय देणार ग? पण बाप्पा, बाप्पा आता तुला एवढंच बोलू की असा कसा देव जन्म लेकरांना देतो, उशिरानं दुनिया दाखवतो आणि लवकरच नेतो. युवा, युवा तुझी खूप आठवण येते. पण ही तुझी आठवण आमच्यासाठी एक आठवण नसून ते नेहमीच आमच्यासाठी एक दुःख असेल. कारण कारण तू आठवणीतच राहशील याचा विचार सुद्धा करवत नाही ग. यापुढे घरात होणारे सहन कार्य तुझ्या विना आमच्यासाठी ते अपूर्णच असतील. युवा, युवा मला आजही तो दिवस आठवतोय की घरात दुसऱ्यांदा सोनपरी जन्माला आली असं म्हणत तुझे पप्पा खूप खुश झाले होते. कारण देवाने पहिली सोनपरी नेली आणि आम्हाला दुसरी परी दिली आणि अगदी तुला परीसारखंच जपली आहे ग. पण ही परी अशी अचानक उडून जाईल हा विचार पण करवत नाही बाळा. प्रत्येक वडिलांची मुलगी ही लाडकीच असते. पण तुझ्या बाबतीत युवी, तुझ्या बाबतीत थोडे जास्तच लाड नशिबात होते ग. पण एवढेच लाड पुरेसे नाहीत ग बाळा. आम्हाला तुझे लाड अजून करायचे आहेत. तू अशी लांब राहिलीस तर आम्ही तुझे लाड कसे पुरवू? युवा, युवा तुझी खूप आठवण येते. पण युवी, तू परत ये असं म्हणून तू नाही येणार ना. म्हणून आता एवढंच बोलू की युवी, युवी तू जिथे कुठे असेल तिथे खुश राहा, आनंदी राहा आणि तुझा पुढचा प्रवास इथल्यापेक्षा 100 पटीने चांगला हो, एवढीच प्रार्थना मी पृथ्वीकडे करेन. युविका, मिस यू सो मच. खूप आठवण येते तुझी. तुझी लाडकी अन्नू दीदी.